सगळा विषय संपला. आम्ही जी लाईन होती ती लाईनीची पोहोच आणि 3 लाख दरवाजा बंद केला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी 3च्या आत जे लाईनीत उभं राहिले त्या सगळ्यांना आत घ्यायला पाहिजे. आणि त्याच्याही पुढचा प्रश्न असा आहे, उत्तर असं आहे, आम्ही पोच घेण्यासाठी लाईनीत थांबलो. आमचे बी फॉर्म ऑलरेडी म्हणजे आत गेलेले आहेत. आम्हाला पोच पाहिजे आणि पोच घेण्यासाठी आम्हाला काही राजकीय पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी अडवलं. त्यांना मी समजावून सांगायचं प्रयत्न आमच्या हातात देखील बी फॉर्म नाही आहे. आम्हाला आमची पोच घ्यायची आणि आम्ही अजून अद्यापपर्यंत सगळीकडे दिलेलं आहे. पोच राहायची बाकी पोच गोळा करतो. आमच्या हातात एकही बी फॉर्म नव्हता. आणि आत्ता आम्ही बसलो कशासाठी आहे की आम्ही जर असंच निघून गेलो तर आम्ही एक तरी परत सांगतो, आम्ही 3 वाजण्याच्या आत जी लाईन होती त्या लाईनीत उभी होतो. आम्हाला वाटतं की लाईन कंटिन्यू होईल आणि करायला पाहिजे होतं. तरी ठीक आहे, नाही झालं तरी तो नंतर घेतील. आत्ता आमचा विषय की ए बी फॉर्मचा विषयच नाही. विरोधकांचं कन्फ्युजन असं झालं की हे ए बी फॉर्म आपण जर नाही जाऊ दिलो फॉर्म बाद होतील, आपण बिनर होईल, आपल्या एवढे जागा बिनर होईल, अशी बिलकुल काही होणार नाही. आमचे बी फॉर्म आणि अजूनपर्यंत आम्ही सगळ्या आरोग्यांकडे आम्ही एक फॉर्म देऊन आलो. पोच कोणाकडनंच गेलो नाही. पहिल्यांदा पोच यांच्याकडनं घ्यायला हवं होतं आणि कुठेच बंद झालं. त्यामुळे आमचं पोच आले की आमचा विषय संपून जाईल. ते एकच नाही, सगळ्या ठिकाणी आम्ही अजून पोच घेतली नाही. आणि अधिकाऱ्यांकडे गर्दी पण एवढी होती की पोच नंतर देतो म्हणजे कुठेतरी सगळे पोच नंतर येतो. कुठेतरी भाजपला 2:45 पर्यंत तिथे येण्याची वेळ काय यावी आणि तुमच्या लक्षात येत नाही बाबा आम्ही वेळेत आहे आम्ही पोच घ्यायला आलो. तुम्हाला असं आमचा एबी फॉर्म वेळेत नाही असं विषय गेलेले आहेत का दादा? कुठेतरी एबी फॉर्म एवढा उशिरा देत असतात का? 3ला 5 मिनिट कमी असताना एबी फॉर्म विरोधकांकडून काय वापर केला? पोच येण्यासाठी आम्ही फॉर्म पोचवतो असं थोडंच होतं. सेट करणं. आणि मला सांगा, एवढी मोठी निवडणूक, एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये शेवटच्या 2 मिनिटापर्यंत बेफाम ठेवले जातात का? थोडंच होणार. त्यामुळे आपण सोडून द्या, काही विषय नाही. आमच्या पोच आले की आम्ही पोच मिळाली का दादा? पोच घेतली तुम्ही? आम्ही अद्याप एकही पोच नाही घेतला, एकही नाही घेतला. सगळ्यांकडे पोच घेऊन निघून जाऊ. कुठेतरी नेरेटिव्ह सेट करणं. अरे ते होत राहते आपण निवडणुकीला काय झालं आता एवढ्या परिस्थितीमध्ये असं झाल्यावर त्यांच्याकडे आहे काय मुद्दा असं काहीतरी मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला होता. किती वाजता आपण फॉर्म दिले सगळे? आम्ही सगळे विदिन टाईम दादा आणि मीडियाने पण आमच्या सगळ्यांचे रेकॉर्डिंग घेतली. आम्ही आलेले फुटेज तुमच्याकडे तपासून बघा, लाईव्ह आहे. आम्ही असतील आमचे काही पदाधिकारी आमच्या अगोदर आहेत, त्यांच्या हातात काही बेफॉर्म आले, आमच्या हातात काही बेफॉर्म आले. 1 मिनिट जरी उशिरा गेला असेल ना आमचं बेफॉर्म स्वीकारून नका. पण आमचा बेफॉर्म स्वीकारण्याचा विषय नाही. बेफॉर्म त्यांचं आम्हाला पोच पण इथं नाही, एकाही टेबलवरून पोच आम्ही नाही घेऊ. पोच घेऊन निघून जाऊ. पण आम्हाला नाही, कोणालाही त्यांनी पोच दिली नाही. एकाही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला एकही आरोग्याने पोचच नाही दिलं, कारण त्यांच्याकडे गर्दीच तेवढी आहे. पण आता आम्ही सगळ्या टेबलला जाणार, सगळे पोचणार का निघून जाणार? मोठ्या प्रमाणावर सगळ्याचे सगळे फॉर्म आम्ही दिले, फक्त पोच आमच्या बाकी.